तर दुसरीकडे नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित झाले। आरोपी भीमराव कांबळे विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलंय। नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये उद्यापासून रोज सुनावणी होणार आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण युक्तिवाद पार पडलेले आहेत। सरकारी पक्षानं सीसीटीव्ही, वैद्यकीय तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याचा दावा केला, तर बचाव पक्षानं हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असल्याचा युक्तिवाद केला। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं आरोपी विरोधात पुरेसा प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं नमूद करत आरोप निश्चित केले। त्यामुळे आता उद्यापासून या खटल्याची रोज सुनावणी होणार आहे। तसंच प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता पुढची सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आत्ता माझ्यासोबत आहेत। प्रीतम, नसरापूर प्रकरणामधला एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला या संपूर्ण प्रकरणातला म्हणता येईल। आरोपी विरोधातले जे आरोप त्याच्यावरती करण्यात आले होते ते आता निश्चित झालेले आहेत। बरोबर आहे प्रशांत। आज प्रत्यक्ष आरोपीला जे आहे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। ज्यावेळी मागच्या वेळेस ज्याला कोर्टामध्ये सीसीटीव्ही द्वारे जे आहे ते हजर केलं होतं, आतापर्यंत 1 तारखेला त्यांनी सगळा लैंगिक अत्याचार करणे 1 तारखेलाच आरोपी तो पोलिसांच्या ताब्यात आला। 15 दिवस याला पोलीस कोठडीमध्ये त्याला एमसीआर आता त्याला रिमांड मिळाली, मॅजिस्ट्रेट रिमांड, आणि आज त्याला प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। हजर केल्यानंतर त्याला विचारण्यात आलं की तू जे काही सगळे कृत्य केले, तुझ्यावर जे काही आरोप लावले, जे काही चार्ज लावले ते तुला आहेत का, त्याने म्हटलंय। हे दोनदा म्हणतंय मेहरबानपणे ते नाही म्हणले, कारण खटला पुढे चालायला नक्कीच प्रीतम, आपल्याशी असलेला संपर्क व्यवस्थित होत नाहीये, आपला आवाज व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये। आपण वळूया पुढल्या बातमीकडे।